नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. मूळ प्रशासनातले असताना एक अत्यंत लखलखाटातल्या जगात कला निर्मितीमध्ये अर्थात सिनेसृष्टीमध्ये विविधांगी काम करणारे सेवानिवृत्त तहसीलदार दीपक नलावडे सर, ज्यांना नुकताच सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा कैलासवासी बाबूराव डिसले जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. आज आपण त्यांचा जीवन प्रवास, एकूणच सिनेसृष्टीतला प्रवास आणि प्रशासनातला प्रवास याबद्दल चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. प्रथम आपल्याला जो पुरस्कार आता जाहीर झालेला आहे आणि उद्या जो आपल्याला मिळणार आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन बार्शी टुडेच्या वतीने आणि माझ्याकडून. धन्यवाद. सर, मूळ गाव आपलं काय, म्हणजे मूळ गाव? माझं मूळ गाव, एकूणच कला क्षेत्रात पदार्पण याबद्दल काय? माझं मूळ गाव हे बार्शीच. म्हणजे तसं मूळ गाव म्हणजे शेती वगैरे माझी कोरफळे गावात आहे, पण शिक्षण वगैरे इथेच झालं. नवीन मराठी शाळा, नंतर सुलाके हायस्कूल, नंतर BP सुलाके कॉमर्स कॉलेज आणि राजाजी शाहू आपलं लॉ कॉलेज, असं माझं शिक्षण झालेलं आहे. आणि माझं मूळ गाव बार्शीच. आणि असं म्हणजे प्रशासनामध्ये यायचं असं पहिल्यापासूनच स्वप्न? नाही, प्रशासन म्हणजे नोकरी चांगली लागावी हे तर सगळ्याचं स्वप्न असतं, तसं माझं स्वप्न होतं. तर मला ठाण्यामध्ये माझे मेहुणे माधव टोंपे म्हणून ते सर्व्हिसला तिथे होते. तिथे काही पोस्ट निघाला होत्या, त्यामुळे त्यांनी मला तिथे बोलवलं आणि माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी 5 जणांनी सर्व्हिसमध्ये लागलो, सरकारी सर्व्हिसमध्ये. आणि सिनेसृष्टीबद्दल म्हणजे कसं काय अट्रॅक्शन? सिनेसृष्टीमध्ये म्हणजे माझं 1980 साली ज्यावेळेस इथं सिंहासन सिनेमा लागला होता आपला, तर तो जब्बार पटेलचा सिंहासन सिनेमा होता. तर त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी पहिल्यांदा काम केलं आणि तशी आयुष्याची कमाई माझी सिनेमा क्षेत्रातून सुरुवात झालेली आहे. आणि नोकरीनंतर मला 2 वर्षांनी लागली शासकीय. तर त्याच्यामध्ये आवड आहे. आणि माझा मोठा भाऊ सुभाष नलावडे हा जोनाक्षी चित्रप्रकाशन, परत महेश कोठारे यांचं सिनेमा, त्यांचे प्रोडक्शन मॅनेजर आपले देऊळगावकर म्हणून होते, अण्णासाहेब देऊळगावकर होते, त्यांचं काम, परत दादा कुंडके, ह्या सगळ्या सचिन कुळगावकर यांच्या सिनेमाच्या डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये काम करत होते आणि त्यांच्यामुळे मला एक काम मिळालं होतं. निर्माता म्हणून तुम्ही काम केलेलं आहे खरं तर, इंडस्ट्री सगळी पाहिलेली आहे. काय अनुभव, काही कलाकार, एकूणच इंडस्ट्री बद्दलचे काय अनुभव? तर मला हे आता आपल्या बार्शीत तर सगळेच रसिक आहेत आणि सगळ्यांनाच म्हणजे हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा हे सगळ्यांना बार्शी म्हणजे आवडतं सगळ्या लोकांना. तशी मलाही आवड पहिल्यापासून. तसं कॉलेजमध्ये असताना मी एक नाटक केलं होतं आपल्या BP सुलाके कॉमर्स कॉलेजला असताना. वाटतं ते नाटक ते आपल्या मॅडम, तर ते हे होतं नाटक शांतता कोर्ट चालू आहे, त्यामध्ये एक वकिलाची भूमिका मी केली होती. तर त्यापासून सुरुवात माझी झालेली माझी नाटकामध्ये काम करण्याची. आणि नंतर मग मी सर्व्हिसमध्ये लागलो. मग सर्व्हिसमध्ये लागलं, ह्या क्षेत्रात थोडंसं दुर्लक्ष झालं. सर्व्हिस, परत लग्न, संसार हा सुरू झाला. त्याच्यानंतर मग एक निर्माते मराठीमधलेच ठाण्यामध्येच, मी ठाण्यामध्ये राहतोय, तर ठाण्यामध्येच एक निर्माते नाटक निर्माण हे केलं. अविनाश नारकर त्यावेळेस ते हिरो होतं नाटकाचा, पहिल्यांदा अविनाश नारकरचं पहिलं नाटक. तर त्यावेळेस ते निर्माते मी त्यांच्याबरोबर फिरत होतो. तर संतोष पवार नंतर ओळख झाली, संतोष पवारची. एक एक कलाकाराची ओळख झाली. मग काही लोक म्हणले, साहेब तुम्ही नाटक निर्माण करा, आम्हाला मदत करा. मदत म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये आलो, त्यांना मदत करायची म्हणून. असं मदत करता करता मी जवळजवळ 10 ते 11 मराठी नाटक प्रोड्यूस केलेली आहेत. कोणती कोणती? ते म्हणजे पहिलं नाटक मी केलं ते सासू पाहून लग्न करा. नाटकाचं नाव होतं सासू पाहून लग्न करा. तर त्याच्यामध्ये चेतन दळवी होता, लीलाधर कांबळे होते, स्मिता ओक आता टीव्हीवर नेहमी दिसतात त्या होत्या. तर ते पहिलं नाटक केलं मी ते. आणि ते नाटकाचे जवळजवळ 150 प्रयोग झाले त्यावेळेस. हे नाटक निर्माता नाही, त्याच्यामुळे नाटकामध्ये नाही केली, मी निर्माता म्हणून होतो. निर्माता म्हणजे आता मी सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे माझं नाव निर्माता म्हणून लावता येत नाही, म्हणून मिसेसचं नाव लावलं. पद्मजा नलावडे असं नाव आहे. आणि दिशा थिएटर ही आमच्या संस्था आहे, दिशा थिएटर ठाणे अशी संस्था माझी. आणि त्या संस्थेमध्ये जवळजवळ 10 नाटक निर्माण केलेले आहेत. सासू पाहून पहिलं होतं, नंतर आम्ही
जाणून बुजून नाटक संतोष पवारचं होतं, खूप गाजलं होतं त्यावेळेस. आता तुम्हाला आठवतं माहिती का माहित नाही, पण त्याच्यानंतर हेमंत अदलाबादकर की जे आता खूप गाजत आहेत, तर त्यांचं एक आमचं सगळं 7 मजली नावाचं नाटक होतं. ते दिलीप जाधव आता जे निर्मित सावंत सोबत त्यांचे नाटक वगैरे होतात ना, तर ते त्यांचं नाटक होतं ते. तर त्यांचं काही कारणाने ते नाटक बंद केलं होतं. तर मग हेमंत माझ्याकडे आला. हेमंत माझा खूप चांगला मित्र आहे, हेमंत असल्याबद्दल. तो माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नाटक ओपन करा. मग मी आपलं साधारण जुळाजुळव आर्थिक जुळाजुळव करावी लागते त्याला. मग ती थोडक्यात होतं, मग ते नाटक हे केलं. त्यात संतोष पवार डिरेक्शन केलं होतं. संतोष पवारांनी काम पण केलं होतं. मंगेश देसाई आज एवढा मोठा हिरो, त्यांनी त्यात मध्ये काम केलं होतं. असे मोठे मोठे कलाकारांनी त्यावेळेस आम्ही ते सुरू केलं. मग ते नाटक झाल्यानंतर मग आनंद आंबेडकरचं नाटक केलं. प्रवीण दवणे लेखक आहेत, त्यांचं एक नाटक माझ्याकडे आलं. मग ते बोलले की हे नाटक प्रोड्यूस करायचं आहे. मग आम्ही सगळे जुळाजुळव केली. मग त्याच्यामध्ये सुधीर जोशी नाटकाचे आपले त्यावेळेचे खूप मोठे नट सुधीर जोशी होते. नंतर आनंद आंबेडकर, आशा साठे, आता बऱ्याच नाटकामध्ये असतात आशा साठे, हे होते. परत त्याच्यामध्ये आशिष कुलकर्णी, आता बऱ्याच सिरियलमध्ये दिसतोय तो मराठी, तर तो त्यावेळेस आनंद सुधीर मुलाची भूमिका केली होती त्यांनी. असे त्यावेळेस ते नाटक झालेले. नाटकाकडून फिल्मकडे कसं काय गेलं? नाही, मग त्याच्यानंतर मग ठाण्यामध्ये काय झालं की बरेचसे कलाकार ठाण्यामध्ये आमचं एक गडकर यात्रा म्हणून आहे, तर गडकर नाट्यगृह आहे, तर तिथं सगळे कलाकार भेटतात सगळे. आमचं बसायचं ठिकाण तिथेच. तर तिथे म्हटल्यानंतर मग विजू माने, आता नाव तुम्हाला माहिती असेल, विजू माने आता खूप मोठा दिग्दर्शक आहे, लेखक आहे, तो गीतकार आहे. तर त्यांनी मला एक नाटक करायचं म्हणून सांगितलं. ते म्हणलं कुठलं नाटक आहे, तर ते नाटकाचं नाव ठरलेलं नव्हतं. ते होतं शिरीष लाटकरांचं. ते फक्त 2 पानं फक्त लिहून दिले होते शिरीष लाटकरने, फक्त 2 पानं. तर त्याच्यावर त्यांनी एक एकांकिका केली होती विजू मानेने, गॉन केस म्हणून, नाही केस नंबर 49 म्हणून, असं ते एकांकिका होतं. त्याच्यावरून त्यांना नाटक हे करायचं होतं, नाटकामध्ये रूपांतर नाटक व्यावसायिक नाटक करायचं होतं. मग ते नाटक करताना मग मला विचारलं तुम्ही करणार का? मग म्हणलं हिरो कोण घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे? मग ते डायरेक्ट मोहन जोशीचं नाव सांगितलं. मोहन जोशी त्यावेळेस तर म्हणजे त्यांचा जलजाला पिक्चर वगैरे बरेचसे गाजलेले होते आणि ते नाट्य परिषद अध्यक्ष होते, तर त्यांना घेऊन करायचं आहे. तर मग अरे बापरे, आता एवढा मोठा कलाकार कसं काय? मग आम्ही गेलो भेटायला त्यांना. विजूचं साधारण बोलणं झालं होतं, विजू त्यांचं बोलणं झालं होतं आणि नाट्य परिषद ऑफिसमध्येच आम्ही बसलो, ठरवलं. मग त्यांनी विचारलं निर्माते कोण आहेत? मग हे दीपक नालावडे निर्माते आहेत. मग तुम्ही कुठली नाटक केलेली आहेत, काय केले? मला विचारलं. मग मी सांगितलं त्यांना हे नाटक केलेले आहेत. मग त्यांनी सुधीर जोशींकडे चौकशी केली माझी की नलवाडे सोबत नाटकाचं कसं काय? तर ते बोलले ना एकदम छान, मस्त करा नाटक, मस्त माणूस आहे. आणि त्यांनी ते नाटक मग आम्ही सुरू केलं. तर त्याचे जवळ त्या नाटकाचं जवळजवळ आमचे 175 प्रयोग झाले मोहन जोशींचे. आणि बहुतेक मोहन जोशींसोबत मी नेहमी प्रत्येक नाटका ठिकाणी जायचो, वेळात वेळ काढून, सरकारी नोकरी सांभाळून. मुंबईतल्या तर प्रत्येक प्रयोगाला जायचो, बाहेर कधीतरी गोवा वगैरे झाले प्रयोग. प्रॅक्टिस करताना काही मजा किंवा काही प्रॅक्टिस करताना नाही, नाटकाची प्रॅक्टिस तुम्हाला तर बहुतेक माहिती असल्या सगळ्या नाट्य क्षेत्रामध्ये, त्यामध्ये बरेच किस्से आहेत तसे. मोहन जोशीचे पण किस्से आहेत. आता ते काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, काही नाही सांगण्यासारख्या आहेत. नाही, मोहन जोशी म्हणजे एकदम म्हणजे खूप चांगला माणूस. मोहन जोशी तुम्हाला एक सांगतो, मोहन जोशींना आम्ही विचारला, आता एवढा मोठा कलाकार आहे, त्याला आता मानधन किती घेईल? शेवटी निर्माता हे करायचंय, घरी जुळायचंय आर्थिक. तर मोहन जोशींना विचारायचं, तर आम्ही गेलो विचारायला. मग ते म्हणले नाही, मी तुम्हाला 25 प्रयोग झाल्यानंतर माझं मानधन सांगेल. आम्ही आलो अडचणीत, मी आणि विजू माने निर्माता, शिरीष लाटकर लेखक. मग विजूला विचारायचं काय करायचं, बघू करू 25 प्रयोग, विजू बोलला. तर म्हणाले पण ते आता आपण त्यांना असं मानधन तर द्यायलाच पाहिजे त्यांना. मग ते म्हणले तुम्हाला काय द्यायचं द्या, मला कमी जास्त झालं असेल तर मी तुम्हाला 25 प्रयोगानंतर सांगेल. मग आम्ही एक ठराविक अमाऊंट ठरवली, पाकिटामध्ये भरली आणि म्हणजे रिहर्सलला काय पैसे कोणाला द्यावं लागत नाहीत. ज्यावेळेस पहिला प्रयोग झाला,
पहिला प्रयोग झाल्यानंतर माझी पद्धत आहे, दिशा थिएटर निर्माती पद्मजा नारवडे, मी पडद्यामागचा कलाकार, म्हणजे मीच निर्माता करा माझं नाव तिचं. मग प्रत्येक नाटकाच्या ओपनिंगला ज्या पहिल्या प्रयोग मी माझी मिसेस जातो आणि अगदी बॅकस्टेज वाल्यापासून ते मोठ्या नाटापर्यंत आम्ही स्वतः पैसे देतो. पहिलं पाकिट, नंतर ते नंतर मग ते मॅनेजर देतात. तर मग पहिलं पाकिट आम्ही दिलं. मग पहिलं पाकिट मोहन जोशीनं दिलं, तर मोहन जोशी माझ्या मिसेसच्या पाया पडले. त्यांना असं वाटलं मावर तुम्ही मोठे तर वयाने असं वगैरे. नाही नाही म्हणलं, तुम्ही आमच्या अन्नदाते आहेत. हा त्यांचा एक किस्सा खूप चांगला आहे मोहन जोशींचा, स्वतः पाया पडले. तसंच आपले सुधीर जोशींबद्दल सिनेमा इंडस्ट्रीमध्ये म्हणजे एक होरणारे कलाकार होते आणि कुणाची फिरकी घेणार काही करणार असे खूप विरोधी होते ते. आणि त्यांचं जास्त जमत नव्हतं कोणाचं, असं म्हणजे जमत नव्हतं म्हणजे असं हे करत नव्हते घर. पण माझी त्यांची पहिली मिटिंग झाल्यानंतर त्या दिवसापासून ते एक्सपायर होईपर्यंत आमचे प्रयोग कमी झाले. ते प्रिय पप्पा नावाचं नाटक होतं, खूप छान नाटक आहे. इवन प्रवीण दवडेचं प्रिय पप्पा नाटकाचे पुस्तक पण आहे, ते पण वाचा तुम्ही कुठं मिळालं तर नाटक पण खूप छान होतं. तर त्या सुधीर जोशींना म्हणजे ते लंडनमध्ये ते एक्सपायरच्या आधी बँकॉकला कुठेतरी होते शूटिंगसाठी काहीतरी. आणि त्यांचा मला एक मेसेज आला त्यावेळेस, म्हणजे एक मोबाईल साधे होते त्यावेळेस 2002ला वगैरे. तर मेसेज आला की मी एकदम असा इंग्लिशमध्ये होता, माझं आता एवढं इंग्लिश चांगलं होतं, त्यांचं इंग्लिश खूप चांगलं होतं. कारण त्यांचं आय एम नॉट बाजीराव बोमन एररवरती इंग्लिश नाटक करायचे आणि ते खूपच सुधीर जोशी. तर त्यांनी मला मेसेज पाठवला तिथून बँकॉकवरून. मी खूप नर्वस झालेलो होतो, नर्वस झालो, हे झालो ते झालो आणि मला आता कसं ते वाटत होतं. आणि अचानक तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आले, म्हणजे मी डोळ्यासमोर एकदम मी हे झालो आणि एकदम फ्रेश झालो आणि मला खूप त्यावेळेस तुमची आठवण आली असं बोलले. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 8-10 दिवसांनी तिथेच त्यांना काहीतरी अटॅक आला काहीतरी आणि त्यांना इथं आणलं. आणि आणल्यानंतर एक मनाची एक तार जुळलेली असते. तर ते एक्सपायर झाल्यानंतर आम्ही गेलो त्यांच्या घरी आणि शेवटची ती चादर टाकतात ना, ती चादर बोमन इराणी, मी, सुबोध भावे आणि वंदना गुप्ते आम्ही अशी चौघांनी निवडली चादर. म्हणजे ते मला भाग्य मिळालं. त्याला भाग्य नाही म्हणायचं, पण तो योग आला, एक मैत्री. असं फिल्म मी एक ती रात्र नावाची एक सिनेमा केले. त्याच्यामध्ये प्रसाद ओक, संतोष जुवेकर, मंगेश देसाई, सुबोध भावे असे सगळे मोठे, आदिती सारंगकर आणि हेमंत आदलाबाकीची ती होती. हेमंत आदलाबाकी ती रात्र नावाची एक एकांकिका केली होती, ती पण आता बऱ्याच ठिकाणी असते. आता परवा पण मी एका पेपरमध्ये वाचलं, त्या ती रात्राला त्यांना एकांकिकेला बक्षीस मिळाले म्हणून. आता पण त्याच्यावर मग खूप फरक आहे. हो खूपच फरक आहे त्यामध्ये. नाही, त्याच्यामध्ये एक अजून एक तुम्हाला केस सांगतो. ती रात्र ज्यावेळेस आम्ही डिस्ट्रीब्युशनसाठी गेलो, म्हणजे आता मराठी, आणि त्यावेळेस सिनेमाला थिएटरच मिळत नव्हते मराठी सिनेमाला. हा म्हणजे किस्सा एक माझ्या बाबतीत एक फार चांगला घडलेला आहे, म्हणजे ती रात्र सिनेमासाठी. तर आम्हाला थिएटर मिळत नव्हते. एक राहुल नावाचा कोणीतरी हिंदी प्रोड्युसर होता, म्हणजे डिस्ट्रीब्युटर. तर तो आम्हाला मध्ये करत होता, अडचण करत होता. तो बिचारा एक्सपायर झाला आता, तर तो अडचण होता. मग आम्हाला थिएटर मिळत नव्हते, मॉलमध्ये थिएटर. आणि त्याच वेळेस मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असताना एंटरटेनमेंट डिपार्टमेंट माझ्याकडे होतं. त्यामुळे सिनेमा थिएटर हे जे आहेत, म्हणजे आयनॉक्स वगैरे सगळे, इटर्निटी होतं आमच्या इथे ठाण्याला. तर ते हे सगळे माझे ओळखी, त्याचे मॅनेजर पण माझ्या सगळे ओळखीचे होते. मग त्यांनी काही ठरवलं, आम्हाला शो दिले होते, म्हणजे माझ्यासाठी म्हणून दिले शो, मराठी सिनेमा म्हणून नाही, माझ्यासाठी दिले होते. आणि पण ते जास्त शो मिळत होते आणि प्रॉपर टाइम मिळत नव्हता. मग त्यावेळेस त्याच्या आधी आमचं चालू होतं डिस्ट्रीब्युशन करायचं. तारीख ठरली होती 13 ऑगस्ट 2009. तर त्याच्या आधी आमचं चालू होतं. तर त्यावेळेस प्रसाद ओक आणि राज ठाकरे हे दोघं एक कुठल्या तरी मिटिंगमध्ये होते. आणि प्रसाद ओकने हळूच राज ठाकरेंना सांगितलं, माझा ती रात्र नावाचा सिनेमा होतोय, आम्हाला हेच मिळत नाहीत, थिएटर मिळत नाहीत. ते मिटिंगमध्ये बोलले मागे. आणि नंतर त्यांची सभा होती थोड्या वेळाने, अर्धा 1 तास सभा असेल.
तर त्यावेळेस राज ठाकरे मिटिंगला उभे राहिले आणि त्यांनी पहिला हा मुद्दा घेतला सभेमध्येच. आणि जर मराठी सिनेमाला जर हे मिळालं नाही, थिएटर जर मॉल आपले मल्टी थिएटर जर त्यांनी प्रॉपर टाइम दिला नाही तर त्यांना खळखटाय केलं जाईल, म्हणजे कानाखाली वाजवलं जाईल. खळखटाय शब्द फार घातला होता 2009 साली. तर खळखटाय केला जाईल ते माझ्या सिनेमावरून निघालं त्यावेळेस. आणि त्यावेळेस आम्हाला काही शो पण मिळाले राज ठाकरेंच्या ह्याच्यात त्यावेळेस. कलाकारांचं कसं होतं म्हणजे आता तुम्ही 1980 सालापासून साधारण हो इंडस्ट्री किंवा नाट्यक्षेत्रात आहे आहे. कलाकार मिळत होते तसे व्यवस्थित? हो. महिला कलाकारांना हो 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 चांगले चांगले सगळे कलाकार. म्हणजे स्ट्रगल तर सगळ्याच करावं लागतं. आपण खाजगी नोकरीमध्ये करा नाही तर बिझनेसमध्ये करा. आणि त्या लोकांचं खूप स्ट्रगल आहे. आणि त्यांचं काय नाटक मिळालं तर नाटकापुरतं ते एक दिवसाचंच त्यांना मानधन मिळतं त्या प्रयोगाचंच. भले कधी कधी आता 4-4 प्रयोग होतात एकदम मिळतात तो पाठ वेगळा आहे. पण त्यावेळेस कलाकारांना खूप म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागायचं. आणि असं टीव्ही सिरियल एवढ्या नव्हत्या त्यावेळेस म्हणजे एवढं काम नव्हतं. त्यामुळे नाटक आणि सिनेमा ह्याच्यावर त्यामुळे त्यावेळेचे कलाकार असे आर्थिक परिस्थिती खूप मोठे नव्हते झालेले. आता काय सिरियल एवढ्या झालेल्या आहेत, युट्यूब चॅनल झालेलं आहे, मल्टी काय बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्यामध्ये. त्याच्यामुळे ते आता खूप काम मिळतं लोकांना. आणि नवीन नवीन कलाकार इतके येत आहेत, खेडेपाड्यातले कलाकार आहेत आता. नोकरीमध्ये रुजू किती साली झाले? मी 1981 झाले. 81 म्हणजे इंडस्ट्री आणि हे सगळं सायमल्टेनियसली. हो. पण 81 नंतर मी जवळ 92 पर्यंत 90-92 पर्यंत काहीच केलं नाही म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये कम्प्लिटली. कारण लग्न, परत मुलं, संसार सांभाळणे, नोकरी करणे, नोकरी टिकवणे हे मागे होतो. मग त्याच्यानंतर मग विश्वास पाटील आपले लेखक कादंबरीकार ते मला प्रांत ऑफिसर म्हणून आले होते. प्रांत ऑफिसर मग ते प्रांत मग त्यामुळे अजून आमचे मग नाव जोडले चांगले. आणि मग तिथून परत माझं सुरू झालं. त्यांची महानायक कादंबरी अगदी माझ्यासमोर लिहिली तिथे. मग त्यांच्या रूम मध्ये लिहायचे ना, तिथे आतमध्ये जायला कोणाच प्रश्न असतात, फक्त मला असायचा त्यावेळेस विश्वास पाटील तिथे. तर त्यांचे माझा रोज फोन असतात माझे. हेमंत आत्ताच फोन येऊन गेला. पण असं प्रशासनाचं काम करताना कलाकार म्हणून, निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून असं काही कला डोकवत होती का? असं काही सुचत होतं का? हो सुचतच नेहमी. आता एक कितीतरी किस्से सुचतात. तहसीलदाराचं काम करताना जरा जास्ती माणसांशी खूप मला यांच्यावर एक काम करावं. हो एका दिवसात मला मी 2-3 हजार लोकांना व्हिजिट करायचो. हो 2-3 हजार लोकांना. आणि ठाणे तालुका, ठाणे जिल्हा म्हणजे इतकी लोकसंख्या कुठेच नाहीये. मुंबईत पण नाहीये. म्हणजे ठाणे जिल्ह्याची मल्टी सगळी लोक आहेत तर एवढी कुठंच नाही आहेत. आणि प्रत्येक लोकांचे किस्से येत होते त्याप्रमाणे जायचं. आता जे मी तुम्हाला सांगितलं बुड्डा वगैरे, मी तुम्हाला ते केस नंबर 49 नावाची एकांकी होती शिरीष लाटकरची. मग आम्ही मोहन जोशीने विचारलं, त्याचं नाव आम्ही बुड्डा वगैरे त्याला बाप दिला. त्या बुड्डा वगैरे बाप नाटकाचा माझ्या द्या. तर ते नाटक 175 प्रयोग केले मोहन जोशी होते. मोहन जोशी, सुनील तावडे, रुपाली भोसले जी आता याच्यामध्ये आहे ती होती. परत अंगद मस्कर, बाजीराव काम केलेला तो. तर हे सगळे कलाकार आत्ता जेवढे कलाकार आहेत ते सगळे अगदी स्ट्रगल करताना माझे मित्र होते. त्याच्यामुळे आता त्या क्षेत्रामध्ये मला म्हणजे एक रिस्पेक्टफुल खूप लोक हे करतात. अगदी मंगे देसाई म्हणे थोडंसं कलाकार म्हणून एक त्यांच्या मागे लागावं लागायचं की बाबा हे तुम्ही सादर करा. आत्ताचं जे आहे त्यातला फरक तुम्हाला जाणवत असेल. आत्ताचं म्हणजे चॅनल्स आहेत किंवा असंख्य कलाकार निर्माण झाले तर इंडस्ट्रीमध्ये या कलाकारांना नक्कीच वाव मिळेल का नंतर? हो वाव आता खूपच वाढलेलं आहे. पूर्वी काय नाही नाटक नाही आणि काही ठराविक संस्था नाही एवढंच फक्त. आता खूपच वाढले. आता आपल्या इथं बार्शीतून तो रोहित देशमुख काहीतरी करतोय, अमर देवकरने केलेलं आहे, अजून किती लोकांनी घेतात आपल्याकडे. पण त्या सगळ्या फिल्मचा मार्केटिंगचा प्रकार वेगळा असतो. तोच मला म्हणजे आमचा जो ती रात्र सिनेमामध्ये मला जास्त पैसे मिळालेले आहेत. कारण काय माहिती का, थिएटर तर एक मिळालेले आहेत. त्यामुळं तो धंदा हा एक प्रकारचा जुगारच आहे. ह्याच्यामध्ये एक प्रकार जुगार, नाटकाचा पण तेच आहे, ह्याचा पण तेच आहे, जुगारच आहे तो. तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण त्याच्यामध्ये जर अगदी बारीक लक्ष घेतलं स्वतः असेल तर नाटक आणि सिनेमा नक्की पैसे मिळून देतो.
नक्की देतो. पण आता काही निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकांना काही कलावंत सुद्धा आत्महत्या करतात, मग काय सांगाल? नाही, पण ह्याच्यामुळे नाही करत, ते वैयक्तिक कारणामुळे. असं कुठं मला तर नाही. मार्केटिंग नाही 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 चुकीचं आहे ते. मला तर वाटत नाही असं. मी तर आत्महत्या नाही केलेली. प्रत्येक कलाकाराला चांगला निर्माता म्हणून प्रत्येकाच्या पोटा पाण्याचा घटना झालेला, पण आता निर्मात्यांना पण परवडते, मग तसं काय सांगणार? नाही, निर्माते आता असे झाले की खरे निर्माते जे आहेत, म्हणजे माझ्यापासूनच बोलतो मी की मी खरा निर्माता नव्हतोच नाही, आत्ताही मी बोलतो खरे निर्माते जे आहेत ना ते नाटकाशिवाय काहीच करत नाहीत. आणि मग आमच्यासारखे पैसे काहीतरी आहे चला गुंतवा, आहे याकडून घे, हे करा ते करा, किंवा आता एखादे पुण्यात आपल्या इथलं मोठं कोणी माणूस असेल, चला पैसे आहेत करा एक सिनेमा नावासाठी, असे करतात. मग त्यामुळे त्या नाटक आणि सिनेमाला ते तेवढी ग्रॅव्हिटी राहत नाही, मग तो बिझनेस पण होत नाही. आणि बिझनेस नाही झाल्यामुळे मग तो जो मराठी सिनेमा नाही होत त्याचं कारण हे आहे. जर तुम्ही मराठी सिनेमा चांगला केला तर चांगलं होतं. आता आमचं ती रात्र खळखटाक राज ठाकरे बोलले, त्याचा आम्हाला थिएटर मिळण्यासाठी फायदा झाला, पण प्रेक्षकच आलेले नाहीत. कारण त्या मनसेचं जे नाव हे होतं खळखटाक म्हणजे हे, तर त्याच्यामुळे प्रेक्षक घाबरले यायला. आणि मग मला आमच्या सिनेमानंतर एक आठवड्यानी आपले रेणुका शहाणे नाही, दुसरी काय ते शहाणे, ते किशोरी शहाणे, तिचा सिनेमा दुसऱ्या आठवड्यात होता आमच्या झाल्यानंतर. आमचा 13 ऑगस्ट झाला आणि तिचा 19 ऑगस्टला रिलीज झाला, म्हणजे त्या नेक्स्ट शुक्रवारी. तर आम्हाला तेवढं लोक घाबरली, म्हणजे आता मग राष्ट्रकीय माणसं येऊन हे करणार, राष्ट्रकीय आमच्यासाठी केलं, म्हणजे सगळ्या मराठीसाठी केलं, म्हणजे त्यांची ती चुकली त्यासाठी केलं, पण लोक घाबरली. त्यामुळे मला थोडंसं बॅक झाला माझा सिनेमा थोडासा रिकव्हरीला. पण हिचा किशोरी शाळेचा फुल पिक्चर चालले आणि तिला थिएटर पण जाण मिळाले, म्हणजे झाला आमच्यामुळे फायदा तिला मिळाला, पण कुठल्या तरी निर्मात्याला मिळाला हे आम्हाला सुख आहे. आता काय आगामी काही चित्रपट म्हणा किंवा नाटक म्हणा असं काही आहे? नाही, आता हेमादायतला खर्च जे काय आहे त्याचं आमचं आता बोलणं चालू आहे. आता आम्ही 8 तारखेला आमच्या ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन आमचे जे आहे, आणि रंगायतन नावाचा आम्ही फार मोठा महोत्सव बनवतो एकांकिकेचा, गेली 13 वर्ष झालं. आणि 13 वर्षामध्ये आम्ही बोलवतो, पण त्यातलं 1 नंबरचं बक्षीस माझे मित्र आहेत, ते पण ऑफिसरच आहेत, डॉक्टर संदीप माने म्हणून, त्यांच्या आईच्या नावाने ते 1 नंबरचं बक्षीस देतात. 2 नंबरचं मी देतो, मी 31,000 गेले 13 वर्ष 31,000 रुपयाचं मी देतो, ते 51,000 देतात. आणि तिसरा एक दुसरा आहे असं, तर आम्ही हे देतो. पण ते मंगेश देसाई, सचिन नारकर, अभिजित केंडे असे लोक आहेत इंडस्ट्रीमधले, ते लोक हा भरवतात, एखादा महोत्सव करतात. तो आता 8 तारखेला आहे, त्याविषयी आता हेमंत आपल्या बातकडे भेटणार आहे, त्याचं आमचं ठरेल. पिक्चर चांगला आला म्हणजे आता ठरवलं शेवटी हेच आहे. आणि बाकी गणित जुळली, आर्थिक गणित, तर मग करू. एखादा कोणी बार्शीतला एखादा मोठा माणूस भेटला, चला आमचंही नाव होईल तर घेऊ, त्यांना घेऊन करू. बार्शीत पण तुम्ही म्हणाला तसं कलाकार भरपूर आहे खूप कलाकार असे काय आपल्या इथली? नाही, इथले आता हे नवीन किंवा आवडणारी नाही, आमचे ते जगदाळे मॅडम, आता मला नाव आठवलं, काय नाव तुम्हाला माहिती असेल, सचिनला जगदाळे मॅडम होत्या, आम्हाला शिकवायला पण होतं. कुंताताई जगदाळेंनी आमच्या वेळेस कॉलेजमध्ये असताना आम्ही खूप नाटक बसवले त्याने, त्यांना खूप आवड होती. त्यांनी मोरूची मावशी नाटक बसवलं होतं, त्यामध्ये माझा मित्र आहे कालिदास पटेल, आजही आम्ही मित्र आहोत. तर त्यांनी त्यात काम केलं होतं. एक उल्हास कंदारकर म्हणून त्यांनी ते मावशीचं काम केलं होतं, तोही आमच्या संपर्कात आहे, अजूनही आहे संपर्कात, तो पुण्याला राहतो. तर त्यांनी त्यावेळेस ते नाटक केलं होतं, मोरूची मावशी नाटक. आनंद यात्री आणि आताच्या आमदार सोपल साहेबांचं तुमचं असं काही, त्यांना त्या गोष्टींची भयानक आवड आहे क्षेत्र? हो, नाही, तसं सोपल साहेबांचे माझे जवळजवळ 1977-78 पासून चांगले संबंध आहेत एकदम. आणि नंतर ते आमदार पण झाले, नंतर मंत्री झाले, नंतर ते आनंद यात्रेचे नागेश अक्कलकोटेंनी आयोजित केलं होतं. नागेश अक्कलकोटेची एक गोष्ट मुद्दाम सांगतो सगळ्यांनी बघा, नागेश अक्कलकोटे माझी ओळख नव्हती, आणि त्यावेळेस माझी
एकांकिका होती माझी दिशा थिएटरची एकांकिका. त्यावेळेस मैवारी जावा नावाचे एकांकिका होते आणि ते नगरला अंतिमला होती माझी आणि इथं आपलं साधकाचा प्रयोग येते आम्हाला. तर ते आदल्या दिवशी नगरला होते रात्री 9 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता नागेशनी तो माझा प्रयोग ठेवला होता. मग नागेशला मी सांगायला गेलो इथे, म्हणलं नागेश कुलकर्णीची माझी ओळखच नव्हती. मग मी त्यांना सांगितलं मी असं निर्माता आहे, माझी एकांकिका आहे, माझ्या एकांकिका तुम्ही थोडंसं दुपारनंतर ठेवलं बोलेल का, मग तिथं फायनल आहे ते करून मग पोरं येणार नंतर करणार. तर नागेश मग म्हणलं मी बार्शीचाच आहे. त्यांना बोललं नाही नाही, मग आम्ही असं मग ते बाकीचे लोक ओळखतात, मग तुम्ही बार्शीत तुम्ही आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. नागेशने मला असं बोललं तर मी ठीक आहे म्हणलं चालेल, मी सकाळी 9 वाजता करतो. आता मी बार्शीचा मला मी सहकार्य तुम्ही नाही कर मी करतो तुम्हाला सहकार्य. 9 वाजता करू म्हणलं आम्ही. माझ्या पोरांना सांगितलं, पोरं आले रात्री जवळ 2 वाजता आले, झोपले लगेच आणि सकाळी आम्ही तयारीच होतो. मग आदल्या दिवशी मी सोपं साहेबांना सांगितलं होतं की माझी एकांकिका तुम्ही बघायला या उद्या सकाळी 9 वाजता. सोपं साहेब हो येतो, नक्की येतो बोलले आणि आनंद ते त्यांचं होतं त्यामुळे येतो बोलले ते. मग किती वाजता आहे म्हणलं सकाळी. अरे 9 वाजता आहे का, बरं. मग ते नंतर त्यांनी नागेशला सांगितलं अरे ते दीपकची एकांकिका आहे एक दीपक नालावडेची, तर ती 9 वाजता ती थोडीशी लेट ठेव. त्यांचं हिथंच कथले सभागृहात काहीतरी कार्यक्रम होता त्याच दिवशी. आता ही गोष्ट 2016-17ची काहीतरी त्या आधीची आहे ही गोष्ट. तर तिथं काय कार्यक्रम म्हणलं हा कार्यक्रम मला तिथे यायचं आणि दीपकची मला एकांकिका बघायचीच आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणून त्यामुळे मग ती थोडंसं 2 स्लॉट पुढे गेला आमचा. आमच्या बरोबर विश्रांती मिळाली आणि ज्यावेळेस एकांकिका झाली आणि एकांकिका बघितली तर प्रसाददानी त्यांनी लिहिली, परत त्यांनी 2 पातीच होती, खूप छान केली होती आणि त्यात आमच्या कलाकाराच्याच भावना होत्या त्यात. म्हणजे स्ट्रगल जे आता तुम्ही विचारता कलाकार काय काय त्याच भावना त्याच्यामध्ये होत्या त्यांच्या. 2 पातीच होतं आणि त्याला मला म्हणजे जवळ 8 ठिकाणी पहिली आली होती लेखा. आपल्या इथं नाही आली, बार्शीमध्ये नाही आली, पण 8 ठिकाणी आली होती. 8 ठिकाणी पहिला नंबर मिळाला. अस्तित्व म्हणून एक फार मोठी हे आहे एकांकिका स्पर्धामध्ये वर्मा म्हणून आहे, तर तो त्याच्यामध्ये माझी पहिली आली होती. त्यांच्या अस्तित्वामध्ये माझ्या जवळ 4 एकांकिका पहिला आलेल्या आहेत. त्यामुळे मी जवळजवळ एकांकिका 8 ते 10 एकांकिका केल्या आहेत. 10-12 मराठी नाटक निर्माण केलेलं आहे. एक शॉर्ट फिल्म केलेली आहे प्रॅक्टिकल नावाची. ती त्याची थोडक्यात कहाणी म्हणजे मुलं शिक्षणाला बाहेर जातात आणि आई वडील इथे असतात. आई वडिलांची पैसे त्यांचं नातं कसं हे होतं त्याच्यावर ते खूप. मी तुम्हाला ती लिंक पाठवेल, ती म्हणजे पूर्ण एकांकिकाच पाठवतो. खूप चांगली आहे ती पण. एक अगदी नवीन मुलांनी बनवली होती ती पण. आता मध्ये एक्सपायर झाले आपले आनंद मसवेकर, त्यांनी लिहिली होती आणि तो दिग्दर्शक पोरगा अगदी बॅकस्टेजवालाच काम करायचा तो मयुरेश वाघे म्हणून आहे. तर तो माझ्याकडे मला मी दिग्दर्शन करतोय तुम्ही मदत करा म्हणून मला केली म्हणलं तुला. आणि मी ठाण्यामध्ये माझं नावच ते आहे की मी जो नवीन त्याला मदत करतो, मी त्या मागे उभा राहतो आणि ते सगळे मोठे होतात, मी आहे तिथंच आहे. बार्शीतले काही कलाकार घेऊन आता एखादं नाटक बसवा. मी तर बोलतोय मला बार्शीतला कलाकार भेटा, आपण एखादं नाटक करू, एखादी शॉर्ट फिल्म करू. माझी तर इच्छा आहे की बार्शीतल्या कलाकार घेवा. आता ऑडिशन घेतल्या जातात, ऑडिशन मध्ये सिलेक्शन होतच असं काही नाही, कोणाचे कॉन्टॅक्ट नसतात. शिलेबाजी इंडस्ट्रीमध्ये नाही म्हणलं तरी आहे, थोडेफार तरी आहे. ग्रुप आहे, प्लॅटफॉर्म आपल्या मुलांना मिळालं. नक्की नवीन कलाकार आहेत तुमच्या माध्यमातून. मी कुठेही त्यांना हे करेल, माझं शिफारस पत्र देईल त्यांना, पण त्यांची ऍक्टिंग बघू ना. म्हणजे आता तुम्ही जे बोलता, तर आता आमचं कोरफळे गाव छोटस गाव आहे, तर तिथे एक आमचे एक बिभीषण गवळी म्हणून गुरुजी आहेत आमचे, ते कुठल्या शाळेत इथल्या शाळेत कुठल्या तरी, तर त्यांनी आमच्या कोरफळे गावातली माहिती काढायला, खूप लहान आहे म्हणजे वयाने, तर ते आता कोरफळे गावातली जुनी माहिती काढायला घेतली. कोण कोण तुम्ही कोणी काय केलं काय नाही, तर ती त्यांनी मग त्याला कळलं की मी या क्षेत्रात येतो. तोपर्यंत माहिती नाही, ते आमच्या गावातही माहित नाही, बार्शीतही माहित नाही मी एवढं केलंय ते. तर त्यांनी ते माहिती करायला घेतली. मग मी माझी सांगितली, माझ्या भावाला सांगितली, मग त्यांनी काहीतरी मी तुम्हाला पाठवून ते, तर ते आमचे सगळे फोटो वगैरे टाकून पाठवले त्यांनी. त्याच्या एक ग्रुप आहे कोरफळे गावचा, त्यामुळे आता कोरफळे गावातली काही लोक, आज माझी आज सकाळीच मिटिंग झाली कोरफळे गावातल्या कलाकाराची,
ते बोलले की आम्ही आता 21 फेब्रुवारीला शिवजयंती आहे, त्या दिवशी आम्हाला नाटक करायचं आहे. कोरपळे गावातच करायचं, कोरपळ्यातले कलाकार. मग त्यांना सांगितलं तुम्ही काय करा, माझे सगळे तुम्हाला पाठिंबा आहे म्हणलं त्यांना. म्हणजे कोरपळे गावातच गाव इच्छा आहे माझी, तर हे बार्शीचं करणारच ना. असं आहे. कोणते कोणते पुरस्कार पुरस्कार ते अस्तित्वाचे मिळाले. मी एकांकी केला आणि एक माझं 12 मास नावाचं सदानंद देशमुख लेखक, तोच ना. हा 12 मास अस्तित्वाचा म्हणजे एकांकिकेचे. विजू मानेनी माझी एकांकी केली ते अगदी नवीन. त्यांनी त्याच्यानंतर तो गोजिरी सिनेमा काढला होता. मला माहिती गोजिरी माहिती सिनेमा, तो त्यांनी तो त्यानंतर काढला होता. तो याला प्रसाद, हा नाही केतकी म्हटलं होते, ही होती गोजिरी. जुना पिक्चर आहे आपला, सुनील बरोबर होता हिरो त्याच्यामध्ये. तर ते त्याच्यानंतर त्यांनी ते काढलेले असं आहे. आणि परत आता जो आई कुठे काय करतेचा लेखक दिग्दर्शक, हे सगळे त्यावेळेस माझ्यासोबत काम केले माणसं त्यावेळेस. आणि आता अजून एक गोष्ट सांगतो की ठाण्यामध्ये पूर्वी शूटिंग होत नव्हत्या कधी, पण आता ते ठाण्यामध्ये आम्ही शूटिंग करायला सुरुवात केली. माझ्या ती रात्र सिनेमाची पण ब्ल्यू रूट क्लब म्हणून माझ्या मित्राचा क्लब आहे, तिथं पूर्ण शूटिंग केली आम्ही, पूर्ण गाण्याची याची. गडकरंगातला शूटिंग केली. त्यानंतर मग रवी जाधव आला, रवी जाधवने मग शूटिंग सुरुवात केली. तर आज ठाण्यामध्ये जवळजवळ 13 मराठी मालिकेची शूटिंग चालू आहे आज, 13 ते 15. हे बिकॉज ऑफ आमच्यामुळे, आमचा ग्रुप विजू माने, मी, रवी जाधव, आमच्यामुळे आज ठाण्यामध्ये एक तो बिझनेस वेगळा सुरू झाला. आधी सगळ्या मडला शूट व्हायच्या सगळ्या मुंबईला, अंधेरीला. आता ठाण्यामध्ये 13 सुरू आणि हिंदी पण काही आहे. अच्छा, काय सांगाल सर, कलाकारांनी शिक्षण पण घ्यावं, म्हणजे तुम्ही तहसीलदार अशा मोठ्या पोस्ट वरती होता म्हणून तुम्हाला हे बाकीचं पण छंद जोपासता आलं. तर आता कलाकार फक्त एक काहीतरी पिक्चर मधलं बघायचं आणि ती स्टाईल करून पळून जायचं किंवा त्या क्षेत्राकडे उठलं जायचं. तर अशा नवोदित कलाकारांना काय संदेश द्या? नाही, तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या सगळ्या कलाकारांना सांगणं आहे, पहिले पोटापाण्याची व्यवस्था करा आणि मग कलेची आवड करा, तर ती कला उमलून निघेल. नाही तर तुम्ही ती कला अर्धी राहील, पोटपाणी अर्ध राहील. त्यामुळे आधी तुम्ही पोटापाण्याची व्यवस्था करा आणि मग बाकीच्या गोष्टी करा. खूप छान आहे आपला. ओके, पुढच्याही कला घेऊन आणि बार्शीतल्या कलाकारांना घेऊन आपण काम करावं. हो, नक्की. सगळ्या बार्शीकरांकडून इच्छा व्यक्त करतो. आपली दुसरी गोष्ट म्हणजे हिंदी सिनेमामध्ये रमेश शर्मा म्हणून रवी चोपडाचे असिस्टंट डिरेक्टर, म्हणजे अगदी बागवान सिनेमाला पण त्यांनी 2-3 सिरियल पण केला, महाभारतला तो असिस्टंट डिरेक्टर. तर तो माझा खूप चांगला मित्र आहे. तर तो पण सिनेमा करतोय आता. दुसरी गोष्ट, चंकी पांडे हा माझा खूप खूप जवळचा मित्र. आज माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नाला, इव्हन मुलाच्या वाढदिवसाला, मी सरकारनं सेंड ऑफला पण आला होता. खूप चांगला मित्र माझा, अगदी जवळचा मित्र आहे. तर ते रमेश शर्मा घेऊन आता एक सिनेमा करत चाललंय. आणि रमेश शर्मा एक स्वतंत्र एक दुसरा सिनेमा करतायत, मेयर नावाचा, मेयर बियॉन्ड ऑफ लव्ह, हिंदी सिनेमा आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला एक पोलीस कमिशनरची भूमिका दिलेली आहे. तर ती भूमिका आता मी माझ्या भविष्यामध्ये ते होणार आहे काम त्याच्यामध्ये, हिंदी सिनेमा त्याच्यामध्ये. पुढे सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.